सचिन पाटील सर, माननीय श्री प्रवीण शिंदे सर, माननीय डॉक्टर पवन कोळी सर, माननीय डॉक्टर क्रांती कोळी मॅडम, स्पॉन्सरस महेश यादव प्रोप्रायटर, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय श्री शैलेश वखारिया सर, लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री योगेश कुलकर्णी सर, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष जोशी सर, या सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर स्पॉन्सरस माननीय महेश यादव प्रोप्रायटर श्री गणेश वस्त्र दालन यांनीही समोर येऊन स्थानापन्न व्हायचे. माननीय डॉक्टर क्रांती कोळी मॅडम, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री शैलेश वखारिया सर, लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर योगेश कुलकर्णी सर, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष जोशी सर. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनाहा दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर नमस्तुते. ज्योत ही प्रकाश देते, अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि ज्ञानरूपी प्रकाश देते. दीप हे ज्ञान स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय. सून झाली असे म्हणतात. आयुर्वेदात सुमारे 3000 वर्षाची व्यापक परंपरा लाभलेली आहे आणि या उपचार पद्धतीत वन औषधी व वनस्पतीजन्य औषधी आहार विषयक नियम व त्याचे प्रकार आणि मुख्यत्वे करून प्रतिकारशक्ती वाढवणे यावर भर दिला जातो. आयुर्वेदाचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा झाल्यास ही अशी उपचार प्रणाली आहे की लक्षणावर उपचार न करता संस्थात्मक स्वास्थ्य बळकट करण्याचा प्रयत्न करणे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय डॉक्टर योगेश कुलकर्णी सर यांनी करावं अशी मी सरांना विनंती करते. स्वागत. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय डॉक्टर योगेश कुलकर्णी सर हे करत आहेत. नमस्कार. आजच्या एका महत्त्वाच्या आणि अतिशय माहितीपूर्ण अशा व्याख्यानासाठी आज बार्शीकरांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी डॉक्टर रोहित साने हे आज या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून एक अतिशय माहितीपूर्ण आणि आवश्यक अशा गोष्टीची व्याख्यान आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी त्यांचं बार्शी नगरीमध्ये भगवंत नगरीमध्ये मी स्वागत करतो आणि आज मंचावर उपस्थित माधवबागचे डॉक्टर सचिन पाटीलजी, डॉक्टर पवन कोळीजी, डॉक्टर क्रांती कोळी, त्याचबरोबर रोटरी क्लबचे सचिव कल्याणीजी, गणेश वस्त्रदालनाचे महेश मालक यादव, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष संतोष जोशीजी, आपण सर्व उपस्थित यांचं मी स्वागत करतो. हृदयरोग, डायबिटीस हे आज अतिशय परवलीचे शब्द झालेले आहेत आणि आपल्या आयुष्यासोबत म्हणजे
वयवर्ष 40च्या पुढे जसं आयुष्य जातं तसं हे कुठं ना कुठं आयुष्याच्या टप्प्यावर हे आपल्याला गाठ पडतात आणि आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हे आपल्यासोबत राहतात. परंतु आपल्याला या गोष्टीची माहिती नसल्यामुळे किंवा ते आजार कसे होतात आणि त्या आजारामध्ये काय काय पॅथॉलॉजी किंवा विकृती शरीरामध्ये काय घडते हे जर आपल्याला कळालं तर ते आजार होऊ नयेत किंवा झाले तर त्यावर आपण कशा पद्धतीनं मात करू शकतो याचं जर आपल्याला ज्ञान असेल तर आपण त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकू. परंतु आज आपण हृदयरोग झाला आहे किंवा हार्ट अटॅक आला आहे असं ऐकलं की आपण घाबरून जातो आणि मग आपल्या मागं चालू होतं अँजिओप्लास्टी किंवा बायपास. पण अँजिओप्लास्टी करतात म्हणजे नेमकं काय करतात किंवा बायपास करतात म्हणजे नेमकं काय करतात आणि ते न करता किंवा नैसर्गिक शरीरामध्ये ते करण्याची काही प्रोसेस आहे का, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपल्याला या लेक्चरमधून होणार आहे. तेव्हा मी अधिक आपला वेळ न घेता आणि विशेष म्हणजे रोहित साने सर हे स्वतः ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, परंतु ॲलोपॅथीबरोबरच त्यांनी आयुर्वेदाची जोड घेऊन या विषयामध्ये जे काही संशोधन त्यांचं केलेलं आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज जवळजवळ ते मला वाटतं 20 वर्ष झालं ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि मला याचा अभिमान आहे की मी त्यांच्या संस्थेमध्ये डिप्लोमा इन कार्डिॲक रिहॅबिलिटेशन केलेलं आहे. त्यामुळं मी सरांचे अतिशय आभार व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित रोटरी क्लब ऑफ बार्शी, लायन्स क्लब बार्शी टाउन, भारत विकास परिषद बार्शी व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक निशुल्क हेल्थ चेकअप संदर्भात जे आज हेल्थ कॅम्प आयोजित केलेला आहे त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आपला जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला माहीत आहे की सध्या मराठा आरक्षणासंदर्भात म्हणजे खूप सखोल सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या सर्वेक्षणातून मी फक्त 2 मिनटं आपल्यासाठी म्हणजे एक संधी मिळाली की एक चांगला उपक्रम आहे बार्शीमध्ये येतो आहे. रोटरी क्लब, लायन्स क्लब, त्यानंतर भारत विकास परिषद आणि माधवबाग ही दिग्गज मंडळी आहेत आपल्या क्षेत्रामध्ये आणि ते आपल्या बार्शीकरांसाठी इतकं चांगलं सेवा देण्यासाठी येत आहेत आणि आपल्या बार्शीकरांपर्यंत पोहोचत आहेत. तर बार्शीकरांकडनं सुद्धा एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला पाहिजे. आज सगळ्यांना माहीत आहे की आपलं आयुष्य खूप धकाधकीचं झालेलं आहे, गुंतागुंतीचं झालेलं आहे, अगदी संकीर्ण स्वरूपाचं झालेलं आहे. याच्यातून आपण आपल्यासाठी वेळ काढायला खूप कमी वेळ राहिला आहे आणि इतर गोष्टी, इतर बाबीमध्ये आपला बराचसा वेळ चाललेला आहे. आपल्या त्यात अजून आपल्या खिशात असलेले एक जे काही मॅडबॉक्स आहे, खोका आहे एक मोबाईल नावाचं, भ्रमणध्वनी नावाचं, त्याच्यामध्ये सुद्धा आपला वेगवेगळा सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अमुक आहे, तमुक आहे, याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. मग या सगळ्यातनं आपल्याला चिंतन, मनन, एक चांगलं प्रगल्भ वाचन करायला कुठं वेळ शिल्लक राहतो आणि बाकीच तर मग आपल्या प्रत्येकाचं कौटुंबिक जीवन आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, बाकीच्या सामाजिक जबाबदाऱ्या आहेत. याच्यावरून आपण आपल्या अजून काही जबाबदाऱ्या वाढवून ठेवल्या असतील तर राजकीय स्वरूपाच्या वगैरे वगैरे, तर ते अजून म्हणजे तो वर्कलोड वेगळाच आपल्या मस्तिष्कावर येऊन पडतो. मग या सगळ्यातनं आपल्याला वेळ किती शिल्लक राहतो? आपल्याला खूप वेळ शिल्लक राहतो. माझ्यासह आपण सगळेजण ह्या गुंतागुंतीच्या भवसागरात सगळेजण अडकलेलो आहोत. परंतु याच्यातून आपल्याला आपल्यासाठी काहीतरी आपल्या हेल्थकडं, आज जसं बाह्यविश्व आहे तसं एक आपल्या शरीरामध्ये एक अंतर्विश्व आहे. या अंतर्विश्वामध्ये सुद्धा आपण आपल्या डोकावून पाहिलं पाहिजे, झोकून थोडं घेतलं पाहिजे आणि आतमध्ये चाललेल्या सगळ्या हालचालींचा आपल्याला सुद्धा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीच आपल्याला इथं समजावून सांगण्यासाठी माधवबागचे आदरणीय डॉक्टर साने साहेब आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तर याचा सर्वांनी एक चांगला लाभ घ्यावा आणि नुसता लाभच नाही तर याचं आचरण आम्ही सगळ्यांनी करणं खूप आवश्यक आहे. आणि असं झालं तरच हार्ट अटॅक, BP, शुगर यासारखे आता जे नवनवीन आजार आपल्याकडे एक समस्या, आव्हानं म्हणून येऊ पाहत आहेत, त्यांना कुठंतरी आपण थोपवून ठेवू शकतो. आणि हे करण्यासाठी नक्कीच आपल्या सर्वांनी हे बाहेरून लेक्चर स्वरूपात, व्याख्यान स्वरूपात किंवा किती जरी सांगितलं तर ते आपण आपल्यासाठी आपण अंगीकारलं पाहिजे आणि आपण आपल्यासाठी वेळ काढून हे केलं पाहिजे. योगा आहे, प्राणायाम आहे, एक्झरसाइज आहे,
फिजिकल एक्झरसाईज आपली, या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा जर वेळ आपण काढला तर या सगळ्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधीपासून आपण मुक्त राहू शकतो. आणि ह्या व्याधी बाहेर काढण्याचा आयुर्वेद एक अतिशय परमनंट सोल्युशन आपण म्हणू शकतो, तसं म्हणता येईल. कारण आपण बाकीच्या ज्या काही प्याती आहेत त्या प्यातीतून जात असताना कुठंतरी त्याचं दमन करतो, शमन करतो, परंतु ते परत कधी उद्भवतं काय सांगता येत नाही आहे. परंतु ह्या आयुर्वेदाच्या माध्यमातून मात्र आपण मुळापर्यंत जाऊन त्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचा चांगला एक प्रयत्न करू शकतो. आणि याचा साईड इफेक्ट तर काहीच नाही, 0 साईड इफेक्ट. तुम्ही जे काही यातनं ट्रीटमेंट घ्याल त्याचे तुम्हाला इतर कुठले काही तर त्याला संलग्न आजार जोडून तिला अजिबात नाही. त्या आजारापर्यंत हे जातं आणि ते आजार बाजूला काढून ठेवतं. आणि याचा साईड इफेक्ट नसल्यामुळे हे परमनंट सोल्युशन आपल्या सर्वांसाठी एक चांगलं राहू शकतो. तर या ठिकाणी आपण रोटरी क्लब, लायन्स क्लब, भारत विकास परिषद आणि माधवबाग यांनी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो. आपल्या सर्वांना परत एकदा चांगल्या आयुष्यासाठी, निरोगी आणि निकोप आयुष्यासाठी, आरोग्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माननीय बाळासाहेब चव्हाण सर यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर माननीय डॉक्टर रोहित साने सर यांनी करावा अशी मी सरांना विनंती करते. संधी मला मिळालेली आहे. तर डॉक्टर रोहित माधव साने, आपण आधुनिक वैद्यकशास्त्रातील MBBS मेडिसिन व सर्जरी ही पदवी संपादन केली आहे. त्यानंतर आपण फेलोशिप इन कार्डियक रिहॅबिलिटेशन यामध्ये स्पेशलायझेशन केलेले आहे. आपण माधवबाग आयुर्वेदिक हार्ट केअर इन्स्टिट्यूटचे संस्थापक, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहात. अत्याधुनिक तपासण्यांच्या जोडीला शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे हृदयरोगामध्ये आराम मिळू शकतो, ही संकल्पना जगासमोर सर्वप्रथम आपण मांडलीत. संशोधन सिद्ध व पुराव्यांवर आधारित म्हणजेच आधुनिक शास्त्राला मान्य असलेली रिसर्च अँड इव्हिडन्स बेस्ड अशी ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा आपण विकसित केली. हृदयरोगामुळे होणारा भारतातील मृत्यूदर कमी व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना हृदयरोगाविषयी सायंटिफिक माहिती मिळून पेशंट एज्युकेशन व्हावे, हे व्हिजन आणि मिशन डोळ्यासमोर ठेवून आपण 2006 साली माधवबागची स्थापना केली. आज मितीला भारतामध्ये माधवबागच्या एकूण 350पेक्षा अधिक शाखा कार्यरत आहेत, ज्यामध्ये 650पेक्षा अधिक डॉक्टर्स हृदयरुग्णांची काळजी घेत आहेत. 2006 सालापासून आजवर 10 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी माधवबागमध्ये उपचार घेतलेले आहेत व ते उत्तम आयुष्यही जगत आहेत. म्हणूनच माधवबाग ही हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया उपचार करणारी जगातील एक अग्रगण्य हार्ट केअर इन्स्टिट्यूट आहे आणि लवकरच माधवबागचा भारताबाहेर देखील विस्तार होणार आहे. अनेक रुग्णांचे त्रास व त्यावरील उपाय यावर आपण सतत संशोधन करून 120पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रकाशित केलेले आहेत. वैद्यकशास्त्रामध्ये सर्वोच्च असणाऱ्या द लॅन्सेट या जर्नलमध्ये देखील आपला रिसर्च पेपर स्वीकार झालेला आहे. जगभरातील अनेक देशांमधील असंख्य कार्डियक कॉन्फरन्सेसमध्ये आपल्याला सन्मानाने निमंत्रित केले जाते. टेलिव्हिजन, इंटरनेट, रेडिओ, पॉडकास्ट, प्रिंट मीडिया अशा विविध माध्यमांद्वारे जनसामान्यांच्या मनातील हृदयरोगाविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी आपण आजवर हजारो प्रबोधनपर सेशन्स घेतलेले आहेत. आज बार्शी व परिसरातील नागरिकांना देखील आपले अमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे, हे आम्हा सर्वांचे सौभाग्यच आहे. धन्यवाद. उपस्थित सर्वांना नमस्कार. डॉक्टर सचिन पाटील सर, आपण आयुर्वेदातील MD या पदवीचे स्नातक आहात. तसेच आपण MBA इन हेल्थ केअर ही देखील पदवी प्राप्त केली आहे. सध्या आपण माधवबागच्या पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या विभागाचे रिजनल मेडिकल हेड या पदावर कार्यरत आहात. आपण जर्मनीमध्ये केल युनिव्हर्सिटी येथे मधुमेहावरील रिसर्च पेपर सादर केलेला आहे. तसेच स्पेन व ब्राझील येथे देखील आपले रिसर्च पेपरचे प्रेझेंटेशनसाठी निवड झालेली होती. पेशंट एज्युकेशन व अवेअरनेस यासाठी आपण आजवर शेकडो व्याख्यानांद्वारे सामाजिक प्रबोधन केलेले आहे. इंटरनॅशनल रिसर्च स्टार तसेच एक्सलन्स इन हेल्थ अशा विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा सत्कार हे करणं आपलं आद्य कर्तव्य आहे.
जमलेल्यांना, आज निमित्त आहे ते आपल्या तब्येतीची देखभाल घेण्याचं. त्यासाठी खास इथे उपस्थिती दर्शवली आहे डॉक्टर रोहित साने सर. तर मी उपस्थित सर्वांना विनंती करते की एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत करूयात. आणि मी तुमचा जास्त वेळ दवडणार नाही. मला माहिती आहे तुमच्या मनात खूप शंका आहेत, खूप शंकांचं निरसनही तुम्हाला करायचं आहे. तर चला मग सुरू करूयात ना मुलाखतीला. तत्पूर्वी पुन्हा एकदा रोहित सरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि मुलाखत घेण्याची संधी मला म्हणजेच सौ शिल्पा हरीश कुलकर्णी हिला मिळाली, ही मी माझी भाग्य समजते. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूयात. नमस्ते सर. नमस्कार सर. आत्ताच आपण माधवबागेविषयी बरंच काही ऐकलं, परंतु तेवढ्याने समाधान होणं हे शक्य नाही आहे. त्यासाठी बरेचसे शंका, बरेचसे प्रश्न पेशंटच्या मनामध्ये असतात आणि त्याचं निरसन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करता. तर मग आपण या प्रश्नावलीला सुरुवात करूयात आणि पेशंटच्या सगळ्या शंकांचं निरसन आज आपण येथे करूयात. तर पहिला प्रश्न सर आपणास असा आहे, स्वतः MBBS असताना हृदयरोगांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती विकसित करावी असं तुम्हाला का वाटलं? हे एकदम सत्य गोष्ट आहे की मी MBBS केलेलं आहे. MBBS नंतर फेलोशिप इन कार्डियक रिहॅब अपोलो हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना हा प्रश्न नेहमी विचारला जातो की मी आयुर्वेदाला का एवढं मानतो आणि ॲलोपॅथीपेक्षासुद्धा आयुर्वेदाला का मी जास्त प्रमोट करतो. त्याची छोटी छोटी कारणं आहेत. सर्वात इम्पॉर्टंट कारण म्हणजे सर्वात पहिली गोष्ट की आयुर्वेद हे पहिलं तर भारतीय शास्त्र आहे. आणि भारतीय शास्त्र आपल्या जर संस्कृतीचा आपण विचार केला तर हे जे शास्त्र आहे हे 5000 वर्षांअगोदर लिहिलेलं डॉक्युमेंटेड सायन्स आहे. जेव्हा मी ॲलोपॅथी शिकत होतो तेव्हा मी ह्याचा अभ्यास केला होता की ॲलोपॅथी हे कोणी इर्जाद केला किंवा ॲलोपॅथीचं शास्त्र कधीपासून चालू झालं. तर ॲलोपॅथीचं शास्त्र चालू होऊन साधारण 250 ते 300 वर्ष आजपर्यंत झालेली आहे. आता 300 वर्षाचं शास्त्र जास्त हुशार असेल का 5000 वर्षांअगोदर निर्माण केलेलं शास्त्र जे आजपर्यंत लोकांना मदत करतं, कुठल्याही डॉक्टरला न वापरता सुद्धा ते शास्त्र जास्त हुशार असेल, तर कुठलं जास्त शास्त्र शुद्ध असेल? तर कॉमन सेन्स आपल्याला सांगतं की ऑब्व्हियसली आयुर्वेद हे शास्त्र हुशार असेल. पण आता इम्पॉर्टंट राहतं की खरं ह्या सगळ्या गोष्टीला काही सायंटिफिक बेस आहे का? ह्या सगळ्या गोष्टीला की आयुर्वेद हे जास्त हुशार असू शकेल ॲलोपॅथीपेक्षा, ह्याला काही सायंटिफिक उत्तर आहे का? तर ऑब्व्हियसली आहे. मी जेव्हा माझं ॲलोपॅथीचं शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हाला काही गोष्टी शिकवल्या जायच्या, जशी कुठली औषधं कुठल्या रोगांमध्ये वापरायची वगैरे वगैरे आम्हाला शिकवलं जायचं. आता ते शिकवत असताना मी थोडंसं आतमध्ये जाऊन हा विचार करायचो की हे औषधाचा शोध कसा काय लागला. तेव्हा मला सिंपल साध्या गोष्टी कळायला लागल्या की जसे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. की सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे की बरेचसे असे ॲलोपॅथीची औषधं आहेत ज्याला आपण जर इथे काही हार्ट पेशंट जर असतील तर त्यांना कदाचित माहिती असेल की डिगॉक्सिन डिजिटॅलिस नावाचं एक औषध असतं जे ॲलोपॅथीमधलं सर्वात रामबाण औषध आहे, सर्वात पहिलं औषध आहे ॲलोपॅथीच्या जगातलं हार्टसाठी ज्याचा इर्जाद झालेला होता असं पहिलं औषध ज्याला डिजिटॅलिस म्हणतात. हा डिजिटॅलिसचा इर्जाद झाला कुठून? तर डिजिटॅलिसचा इर्जाद झालेला आहे एका आयुर्वेदिक झाडापासून, आयुर्वेदिक प्लांटपासून. आणि त्या झाडाचं नाव म्हटलं जातं हृतपत्री. हृतपत्रीमधले जे काही कंटेंट्स ॲलोपॅथीला मिळाले त्या कंटेंट्सना घेऊन त्यांनी एक औषध बनवलं, त्याला मी डिजिटॅलिस म्हणतो. त्याचबरोबर आमच्या ॲलोपॅथीमधलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट ब्लड प्रेशरचं मेडिसिन ज्याला रिसरपाईन म्हटलं जातं आणि ते एवढ्या प्रकारे ब्लड प्रेशर खालती करतं, लो करतं की ॲलोपॅथीने त्याला बॅन करून टाकलं. आणि ते जे काही औषध आहे ज्याला रिसरपाईन म्हटलं जातं त्याचा इर्जाद कुठून झाला होता? तर त्याचा इर्जाद सर्पगंधा म्हणून एक नॉर्मल आपलं झाड मिळतं, त्या सर्पगंधातून निर्माण झालेलं होतं हे रिसरपाईन. त्याचबरोबर कित्येक लोकांना इथे माहिती असेल की एक इकोस्प्रिन नावाची एक गोळी असते. इकोस्प्रिन 75-150 मिलीग्राम जी रक्त पातळ करण्यासाठी म्हटलं जातं जन्मभर घ्या करून.
तर हे जे इकोस्प्रिन नावाचं जे औषध आहे, ह्या औषधावर जे आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, हे इकोस्प्रिनचं औषध आलं कुठून? तर आपल्या आयुर्वेदात एक झाड आहे ज्याला आपण जलवेतस म्हणतो. म्हणजे आपल्याला जे बांबूची झाडं दिसतात, त्या बांबूच्या झाडांमधला एक स्पेसिफिक प्रकारचा बांबू म्हणजे जलवेतस. त्या जलवेतसामधनं आलेलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे इकोस्प्रिन. त्याचबरोबर जर आपण कोलेस्ट्रॉल कमी करायचं जे आपण औषध घेत असतो, ते कोलेस्ट्रॉल औषध जे कमी करायला आपण औषध घेत असतो, स्टॅटिन, ॲट्रोवास्टॅटिन वगैरे वगैरे जी औषधं घेत असतो, ते कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधाचा इर्जाद झाला कुठून? तर आपण जी नॉर्मल कांजी घेत असतो, जे आपण भाताला जेव्हा आपण आंबवून त्याचं जेव्हा रस बनतो आणि त्याच्यावरती जी बुरशी येते, त्या बुरशीतून निर्माण केलेलं एजंट म्हणजे तुमचं ॲट्रोवास्टॅटिन, म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणारं औषध. म्हणजे हे काहीतरी मी तुम्हाला छोटेसे फक्त उदाहरणं दिलेली आहेत. असे हजारो उदाहरणं आहेत ज्याच्यातून हे कळून येतं की ॲलोपॅथीचं शास्त्र हे कुठून त्यांचं ज्ञान निर्माण करतं? तर नॅचरल गोष्टींमधून, आणि ते म्हणजे दुसरं काही नाही तर आयुर्वेदामधून. सो जर आयुर्वेदाचा जर हा उपयोग ॲलोपॅथी करून घेतोय, आणि आयुर्वेद हे आपलं शास्त्र, आपल्या भारतीय शास्त्र आहे, आणि आपल्या सगळ्यांना त्याच्या बाबतीत ज्ञान आहे, आणि जे इझिली अवेलेबल आहे आपल्या क्षेत्रात, त्याचा वापर का करू नये? हा सिम्पलचा प्रश्न जेव्हा माझ्या डोक्यात आला तेव्हा म्हटलं मी ॲलोपॅथी तर शिकतच आहे, ह्याला काही वाद नाही, पण आयुर्वेदसुद्धा जर मी शिकलो तर त्याचा फायदा मी माझ्या पेशंट्सना मॅक्सिमम कसा करून देऊ शकतो? ह्याच्या थॉटमधनं निर्माण झाला हा विचार की आपण पुढे आयुर्वेदाला घेऊन गेलो तर आयुर्वेद हे थोडक्यात ॲलोपॅथीचा बाप आहे. आयुर्वेदातून ॲलोपॅथीचा जन्म झालेला आहे. तर जर आपण आयुर्वेदाला पुढे घेऊन चाललो तर आपण भारताला पूर्णपणे हृदयरोग मुक्त करू शकू. हा थॉट जेव्हा निर्माण झाला तेव्हा आपण पुढे आयुर्वेदाला घेऊन पुढे चालायला लागलो. धन्यवाद सर, खूपच छान मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ॲलोपॅथीची उत्पत्ती ही आयुर्वेदातनंच झालेली आहे असं तुम्हाला ठामपणे म्हणायचं आहे. ॲब्सोल्युटली, नो डाऊट अबाउट इट. ओके, थँक्यू सर. बरं सर, सध्या आपण सगळेच बघतोय की 21सावं शतक आहे, धकाधकीचं जीवन आहे. मग ते मेट्रो सिटी असू दे किंवा तालुका लेवल किंवा खेडेगाव, धकाधकीचं जीवन हे सगळ्यांसाठी सारखंच आहे. आणि धकाधकीच्या जीवनातला सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे हृदयविकार. तर माझा पुढचा प्रश्न याच्याशी रिलेटेड आहे. सर, हृदयविकार म्हणजे नेमकं काय आणि त्याचे रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत, आणि हृदयविकाराने महत्त्वाच्या तपासण्या कोणत्या केल्या जातात? ओके. थोडक्यात ना, एकदम साध्या शब्दात जर हृदयरोगाला एक्सप्लेन करायचं असेल तर थोडक्यात काय, हार्ट डिसीज म्हणजे इज म्हणजे इझिली मी एखादं काम करणं, एकदम सोयीस्कररित्या माझं काम करणं म्हणजे डिसईज म्हणजे मला माझं काम सोयीस्कररित्या करता येत नाही आहे म्हणजे डिसईज. आणि हृदयाला स्वतःचं काम बरोबर करता येत नाही आहे म्हणजे हृदयरोग म्हणजे हार्ट डिसीज. आता हृदयाचं काम काय आहे हा आपल्याला प्रश्न पडतो. तर हृदयाचं काम एकदम सिम्पल आहे. हृदयाचा जॉब प्रोफाईल एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की त्याचे दोनच काम आहेत. एक तर काय की रक्त पंप करायचं आहे पूर्ण शरीराकडे, आणि दुसरं काम काय तर पंप केलेलं रक्त परत आपल्याकडे रिसीव्ह करायचं आहे. सो एक म्हणजे पंप करणं, पंप केल्यानंतर सगळा रक्तपुरवठा परत दुसऱ्या साईडकडनं रिसीव्ह करणं. सो आपल्या घरात जशी आपल्या विहिरीत जशी मोटर लागलेली असते, त्या मोटरचं काम असतं एकीकडनं पाणी घेणं आणि दुसरीकडनं पाणी टाकणं. सो जर आपला हा मोटर आपण जो कन्सेप्ट आहे, त्या मोटर कन्सेप्ट आणि हृदय ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. फरक फक्त एवढा आहे की आपलं हृदय एवढं पॉवरफुल आहे की एक छोटीशी गोष्ट मी सांगायचा प्रयत्न करतो इथे, की जर एका व्यक्तीच्या शरीरातून, एका माणसाच्या शरीरातून सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि सगळ्या रक्तवाहिन्या एकमेकाला जोडायला सुरुवात केली तर एका व्यक्तीच्या शरीरातून एवढ्या रक्तवाहिन्या बाहेर येतील की अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील. एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरातून निघतील. म्हणजे थोडक्यात किती तर 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरातून निघतील. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे काय तर त्या हृदयाला
एका पंपमध्ये जेव्हा तो रक्त फेकतो या 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्यांमधून, तेव्हा एका पॉईंटपासून गोल फिरून त्या एका रक्ताच्या लाल कणाला वेळ किती लागतो हे पूर्ण सर्कल घेऊन फिरायला, म्हणजे हृदय किती जोराने पंप करतो, तर फक्त त्या लाल कणाला 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्यांना ट्रॅव्हल करायला वेळ किती लागतो, तर फक्त 20 सेकंद. सो जर रक्ताचा स्पीड आपण मेजर केला तर 1,80,000 मैल पर मिनिटच्या स्पीडने धावणारं आपलं रक्त, आणि त्याचा मालक कोण, तर आपलं हृदय. सो त्या हृदयाची काळजी घेणं किती गरजेचं असू शकेल हे आपल्याला विचार करायला हवं. कारण का ह्या हृदयाचं आणि त्या मोटरचा जर आपण संबंध लावला तर फरक फक्त एवढा की तो मोटर आपल्याला बिचाऱ्या इकडचा तिकडे त्या शेतात पाणी टाकायला आपल्याला मुश्किल पडतं. हा हृदय एवढ्या जोराने रक्त फेकू शकतो की 8व्या मजल्यापर्यंत आपलं रक्त उडू शकतं, एवढ्या जोराने तो हृदय रक्त फेकत असतो. म्हणजे जस्ट विचार केला आपल्या हृदयाचा प्रोफाईल, जॉब प्रोफाईल किती इम्पॉर्टंट आहे. आता प्रॉब्लेम कधी येतो, हृदयरोग कधी येतो, तर जर हे हृदय तेवढ्या जोराने रक्तपुरवठा पंप करू शकला नाही, इथे प्रॉब्लेमला सुरुवात होते आणि ह्याला आपण म्हणतो हृदयरोग. म्हणजे थोडक्यात काय, तर जर त्या मोटरने, जर त्या हृदयाने तेवढ्या जोराने रक्त पंपच केलं नाही तर माझ्या पूर्ण शरीरात जे रक्त जायला पाहिजे ते जाणारच नाही. आता ते गेलंच नाही, आधीच जाणारा स्पीड कमी झाला तर परत उलट ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध रक्ताने परत उठून वरच्या दिशेने यायचंय, ते तर अजून स्लो होऊन जाईल. अजून स्लो होऊन गेलं की त्या हृदयाकडे जेवढा त्यांनी पंप केलेला होता रक्तपुरवठा तो परत पुरेसा आला नाही, तर पुढच्या पंपला अजून रक्तपुरवठा कमी होईल. असं करत 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 जेव्हा त्या हृदयातलं रक्त हृदयाकडे न राहता आपल्या शरीराच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये सूज म्हणून जर निर्माण व्हायला लागलेलं असेल तर त्याला आपण म्हणतो हृदयरोग. सो हृदयरोग म्हणजे काय, तर माझ्या हृदयाची जेवढी पॉवर असायला पाहिजे होती पंप करण्याची, ती हृदयाची तेवढी पॉवर नसली तर माझं हृदय कमकुवत आहे. त्या हृदयाला इमिजिएटली पंप करण्याची गरज आहे, त्या हृदयाला सशक्त बनवण्याची गरज आहे, हे आपल्याला त्याच्यातून कळून येतं. म्हणजे थोडक्यात हृदयरोग. सो हृदयरोगाला बरं करायचं असेल तर करायचं काय, तर फक्त त्या हृदयाला आपल्याला पंप करायला आपल्याला मदत करायची आहे. असे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्या आपल्या हृदयाचे मित्र आहेत, आणि अशा काही गोष्टी ज्या हृदयाचे शत्रू आहेत त्यांना आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे. हे 2 गोष्टी जर केल्या तर हृदयरोग आपल्या घराच्या बाहेर जातो. सो हृदयरोगाला घाबरण्याची गरज तर बिलकुलच नाही आहे. क्षुल्लकचा रोग आहे, जसा येतो तसा तो जाऊ सुद्धा शकतो. सो घाबरत बसण्यापेक्षा आपण जर ॲक्शन्स चालू केले त्या हृदयरोगाच्या विरुद्ध तर आपली कामं सोपी होऊ शकतात. सगळ्यांना समजेल असं खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही ह्या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. पण सर, आपण बघतो की हल्ली हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे इवन दो लहान मुलांमध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण आजकालच्या काळामध्ये जास्तच वाढलेलं आहे. मग मला सांगा की नेमके हे ब्लॉकेजेस कसे तयार होतात आणि ब्लॉकेजेसमुळेच हार्ट अटॅक येतो का? बरं, पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो का, तर उत्तर क्लिअर कट नाही. आता ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे मी परत येईन, त्याच्या अगोदर ब्लॉकेजेस कसे तयार होतात हे आपण समजून घेऊया. तर ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर कोलेस्ट्रॉल किंवा चरबीने बनलेला एक चट्टा आपल्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये बसलेला एक चरबीचा पूर्ण ढेप म्हणजे तो ब्लॉकेज. आता प्रश्न असा पडतो की ही चरबी म्हणजे थोडक्यात आम्ही मेडिकल भाषेत त्याला म्हणतो कोलेस्ट्रॉल. हे कोलेस्ट्रॉल आतमध्ये जाऊन लपून बसलं आपल्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये तर आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतो, तो म्हणजे ज्याला आपण ब्लॉकेज म्हणतो. आता प्रश्न असा उठतो की हा कोलेस्ट्रॉल जो इथे बसायला नाही पाहिजे होता तो इथे कशाला आला, हा सिंपलचा प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर एकदम सिंपल. त्याच्यासाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा आपल्याला कळेल की कोलेस्ट्रॉल आपल्याला चुकीच्या गोष्टी आपल्या शरीरात का करतोय. सो कोलेस्ट्रॉल म्हणजे कोण, तर कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या शरीराचा रिपेअर एजंट.
आपल्या घरात जेव्हा कधी काहीही आपलं कुठेतरी तुटतं फुटतं किंवा आपले रस्त्यांना जेव्हा खड्डे निर्माण होतात, हायवेंना कधी कधी तिथे खड्डे निर्माण होतात, तेव्हा त्या घराच्या भिंतीला, त्या हायवेला, त्या रस्त्यांना आपल्याला रिपेअर करावं लागतं. ते रिपेअर करण्यासाठी आपण नॉर्मली सिमेंट नाहीतर डांबर आपण तिथे मागवून त्या रस्त्याला आपण रिपेअर करत असतो, त्या घराच्या भिंतीला रिपेअर करत असतो. हा रिपेअर एजंट, आपल्या शरीरातला रिपेअर एजंट कोण आहे? तर आपल्या शरीरातला रिपेअर एजंट म्हणजे कोलेस्ट्रॉल. आता प्रश्न असा राहतो की हा कोलेस्ट्रॉल तिथे रिपेअर करायला, काय रिपेअर करायला येतोय? ते एकदम सिंपल. बऱ्याच वेळेस होतं काय की आपण जेव्हा अति जास्त चिडतो, आपण अति जास्त राग करतो, आपण अति जास्त ओरडाआरडा करतो किंवा इकडनं जास्त उगाच आपण तापलो, चिडचिड करायला लागलो, किंवा बऱ्याच वेळेस आपण अति तिखट जेवण जेवतो, कधी कधी आपण अति गोड जेवण जेवतो, कधी कधी अति तेलात तळलेलं जेवण जेवतो. अशा कुठल्याही जास्त प्रमाणातल्या गोष्टींच्या चुका आपण जर केल्या तर घडतं काय? तर आपल्या रक्तवाहिन्या, ज्या आपल्या शरीरात 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या होत्या आपल्या शरीरात, या 60,000 मैल लांबीच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये तडे निर्माण होतात. त्या रस्त्यांना जसे खड्डे निर्माण झालेले होते हायवेवरच्या, तशा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये खड्डे निर्माण होतात. का? कारण का आपण जसं इकडनं जास्तीत जास्त चिडणार, ओरडणार, ओरडाआरडा करणार, तेवढं आपल्या शरीरात काही हॉर्मोन तयार होतात, ॲड्रिनलिन, नॉरॲड्रिनलिन नावाचे. हे हॉर्मोन तयार झाले की हॉर्मोनचं काम काय असतं? आपल्या रक्तवाहिन्यांची आतली भिंत, ज्याला आम्ही मेडिकल भाषेत त्याला एंडोथिलियम म्हणतो, ते एंडोथिलियम ती रक्तवाहिनीच्या भिंतीला ते तडे घालतात, त्याला कापाकापी करायला सुरुवात करतात, त्याला चिरा पाडतात. आणि ते चिरा जेव्हा पडतात आपल्या रक्तवाहिन्यांना, तेव्हा ती रक्तवाहिनी आपली ठिसूळ व्हायला लागते. आता या ठिसूळ रक्तवाहिन्यांना आतमध्ये जेव्हा इलास्टिसिटी त्यांची कमी होते, मेंदूला आतमध्ये कळतं की ह्या रक्तवाहिनीमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. मेंदू इमिजिएट लिव्हरला सांगतो, आपल्या यकृताला सांगतो की इमिजिएटली आत्ताच्या आत्ता कोलेस्ट्रॉल बनव, कारण का कोलेस्ट्रॉल आपल्याला उचलून त्या ठिकाणी पाठवायचं आहे आणि तिकडे गेलेल्या त्या तड्यांना, त्या चिऱ्यांना आपल्याला सगळं भरून टाकायचं आहे, म्हणजे आपला हायवे एकदम क्लिअर होईल. रक्ताला फिरायला 1,80,000 मैल जे आपल्याला स्पीड पाहिजे होता त्या रक्तवाहिनीमधल्या रक्ताला, त्या स्पीडला मेंटेन करायला रस्ते छान पाहिजेत, म्हणून तिथे कोलेस्ट्रॉल पाठवलं जातो. कोलेस्ट्रॉल बनवला कुठे जातो? तो यकृतामध्ये. पाठवला कुठे जातो? तर त्या रक्तवाहिनीमधल्या कुठेतरी झालेल्या डॅमेजकडे. म्हणजे तो कोलेस्ट्रॉल बनला आपल्या लिव्हरमध्ये, तिकडून गेला त्या रक्तवाहिनीकडे, आणि रक्तवाहिनीत जाऊन त्या कोलेस्ट्रॉलनी ते पूर्ण जे काही खड्डे निर्माण झालेले होते आपल्या रक्तवाहिनीत, ते भरून टाकले. हे भरून टाकले, ही सुंदर गोष्ट झाली, प्रॉब्लेम फिनिश. पण प्रॉब्लेम फिनिश तेव्हा झाला असता जर आपण वर्षभरातून एकदाच चिडचिड केली असती, एकदाच ओरडाआरडा केला असता, एकदाच एवढी साखरेचा चहा प्यायला असतो, एकदाच आपण एवढं तिखट जेवण जेवलं असतो, आणि एकदाच आपण तेलात तळलेली गोष्ट जर वर्षभरातून एकदाच खाल्लं असतं तर कदाचित प्रॉब्लेम नसता आला. पण प्रॉब्लेम तेव्हा निर्माण होतो की जेव्हा ह्या गोष्टी आपण रोज आपल्या शरीरात घडायला लागतात. रोज ओरडाआरडा करतोय, रोज एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतोय. जसे आपले CEO साहेब म्हणाले की हजारो आपण स्वतःवरती बरेचसे जबाबदाऱ्या घेऊन बसलेलो असतो. हे जबाबदाऱ्या पूर्ण होतील का नाही होतील, नाही झालं तर काय होईल, ह्याचे हजारो विचार करत बसतो. आणि ह्या विचारांमध्ये आपल्या मेंदूत एवढे हॉर्मोन तयार होतात की ते आपल्या रक्तवाहिन्याच्या आतल्या लेअरला तोडाताडी करायला लागतात आणि पूर्ण रक्तवाहिन्या आपल्या ठिसूळ होऊन बसतात. अशा वेळेस मेंदू यकृतला म्हणतो की यकृत पूर्ण 24 तास कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर कर, जितकं मॅन्युफॅक्चर करायचं तितकं कर, हे घे ओपन परचेज ऑर्डर, तुला पाहिजे तितकं मॅन्युफॅक्चर कर, पण हे रस्ते माझे भरले गेलेले पाहिजेत, सगळे साफसुथरे पाहिजेत. सो कोलेस्ट्रॉल एवढं बनवलं जातं आपल्या शरीरात की ते वापरल्या गेल्यानंतर सुद्धा यकृताने सांगितलं मला परचेज ऑर्डर मिळालेली होती 24 तास मॅन्युफॅक्चर करायची, मी एवढा मॅन्युफॅक्चर करत बसणार. आणि तो करत बसला की एवढं कोलेस्ट्रॉल निर्माण होतं की खड्डे बुजवल्यानंतर सुद्धा तिथे येऊन डांबर पडतं आणि तिथे आता स्पीड ब्रेकर तयार झाले की आपण त्यांना म्हणतो ब्लॉकेजेस निर्माण झाले. सो थोडक्यात
ब्लॉकेजेस निर्माण होत आहेत. म्हणजे काय तर त्या चुका कोण करतंय तर चुका थोडक्यात आपणच करतोय आपल्याच लाईफमध्ये. सो उत्तर काय आहे तर मी माझे चुका, मी माझी लाईफस्टाईल, मी माझी दिनचर्या, मी माझी जी पूर्ण दिवसभरातून माझे जे आचरण मी करणार आहे, जी जीवनशैली माझी आहे ती जर मी सुंदर डिसिप्लिनमध्ये करायला लागलो तर त्या डिसिप्लिनमुळे मला उद्याचीही चिंता राहत नाही आणि कालचे सुद्धा विचार माझ्या डोक्यात राहत नाही. कारण का जेव्हाची कामं मी तेव्हा संपवायला सुरुवात केली तर माझं डोकं शांत राहिलं तर ते हॉर्मोन तयार होणार नाहीत आणि पुढे जन्मभरात ब्लॉकेजेस निर्माण होणार नाहीत. सो ब्लॉकेजेस आपल्याला रिव्हर्स करायला माधवबाकडे हजारो उपचार आहेत. ते तर आम्ही नक्की तुमची मदत करू. पण सर्वात इम्पॉर्टंट हे असेल की तुम्हाला ब्लॉकेजेस तुम्ही निर्माणच नाही केले तर आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यात आमचा वेळ मजा करायला मिळेल. नाहीतर आमचा वेळ ह्याच्यातच जातो सगळा की ह्या व्यक्तीच्या शरीरातून हा रोग कसा गायब करायचा, ह्याच्यात आमचा वेळ गेला तर आम्हाला नवीन ब्लॉकेजेस तयार होतील. सो आमची मदत जर तुम्हाला करायची असेल तर मदत एवढीच पाहिजे की हे शांत ठेवूया. हे शांत ठेवलेलं असेल तर पुढच्या गोष्टी खूप सुंदर सोप्या होऊ शकतात. धन्यवाद सर. मला खात्री आहे की तुमच्या या उत्तरानंतर निश्चितच इथे जमलेले सगळेजण आजपासून तेल तूप जरा कमी करतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला कायम हॅपी ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील, जे की सर्वांनी ठेवायलाच पाहिजे तुमच्याच तब्येतीसाठी. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला थोडंसं सांगते की काही गोष्टी अशा असतात की म्हणजे शब्द असे असतात की त्याला आपण खूप घाबरतो. लाईक म्हणजे लहान मुलं जेव्हा नाही बाबा तू हे खा नाही तो भूत येईल बरं का, असं आया मोस्टली म्हणजे लहान मुलं एका पर्टिक्युलर शब्दाला जसं घाबरतात तसं हृदयरोगी 2 या शब्दांना खूप घाबरतात. ते म्हणजे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी. अर्थात त्यांना या गोष्टीचं फारसं नॉलेज नसतं. ते डॉक्टरांनी करायला सांगितलं आणि आपल्याला ते करायचंय इतपतच त्यांना माहिती असतं. पण हे असे भारी भरकमच नाव असे आहेत की पेशंट थोडासा घाबरायला होतो या नावाने. तर पुढचा प्रश्न असा आहे सर, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास या प्रोसिजरमुळे हृदयविकाराचा धोका कितपत कमी होतो आणि याविषयीचे काही रिसर्च? बर. आता ह्या प्रश्नाला आपण जोडूया मगाचा प्रश्न जो हार्ट अटॅकशी संबंधित होता की ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो का. कारण का नॉर्मली अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी आपण करायचा विचार करतो ते कशामुळे तर त्या भीतीमुळे आपण करायचा विचार करतो. ती भीती आपण इथे ठेवलेली असते की नाही केलं तर मला हार्ट अटॅक येईल की काय, हा विचार आपल्या डोक्यात आपण ठेवलेला असतो. तर हार्ट अटॅक कशाने येतो तर हार्ट अटॅक तो चरबीचा जो ब्लॉकेज आहे जो कोलेस्ट्रॉलने बनलेला आहे त्या कोलेस्ट्रॉलच्या ब्लॉकेजने हार्ट अटॅक येतो का तर नाही. रिसर्च काय म्हणतो तर कोलेस्ट्रॉलचा ब्लॉकेज हा कुठल्या वयाला आपल्या शरीरात आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होताना दिसलेला आहे रिसर्च करणाऱ्या लोकांना. तर जेव्हा आपण पहिल्यांदा एखादं कोल्ड्रिंक प्यायला सुरुवात करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा तो बर्गर वगैरे खायला सुरुवात करतो, पहिल्यांदा जेव्हा आपण तेलात मस्त तळलेलं जोरदार खायला सुरुवात करतो त्या वयापासून म्हणजे रिसर्च जो साधारण 20 वर्षांअगोदर झालेल्या रिसर्चचं मी इथे अनुमोदन करतोय, त्या रिसर्चने असं सांगितलेलं आहे की वयाच्या साधारण 14व्या किंवा 15व्या वर्षाला जेव्हा त्या रक्तवाहिन्या तपासल्या जातात त्या वयापासून आतमध्ये हे चरबीचे चट्टे आतमध्ये निर्माण व्हायला चालू होत असतात. पण बऱ्याच वेळेस आधीच्या काळात हार्ट अटॅक कधी येताना आपल्याला दिसायचं तर 50, 60, 70ला. आता हळूहळू ते हार्ट अटॅकचं योग आता भरपूर लवकर यायला लागलं आहे, पण ते खूप कमी आहे, त्याला 2 मिनटं बाजूला ठेवूया. पण सांगायचं तात्पर्य काय तर रक्तात हा कोलेस्ट्रॉलचा ब्लॉकेज आपल्या शरीरात 14व्या वर्षापासून बनायला तयार होतो आणि तो बनत 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 कधी कधी तो 50, 70, 100ला सुद्धा तो ब्लॉकेज नुसता ब्लॉकेज राहून हार्ट अटॅक त्याच्याने येत नाही असं सुद्धा किती वेळा दिसून आलेलं आहे. सो समजून काय घ्यायचं आहे तर हार्ट अटॅक जर ह्या ब्लॉकेजमुळे येत नाही, हार्ट अटॅक जर या चरबीच्या ब्लॉकेजमुळे किंवा चरबीच्या गुठळीमुळे येत नाही तर हार्ट अटॅक कुणामुळे येतो ते एकदम सिंपल.
हार्ट अटॅक जो निर्माण होतो तो हार्ट अटॅक रक्ताच्या गुठळीमुळे निर्माण होतो. चरबीच्या गुठळीमुळे हार्ट अटॅक निर्माण होत नाही. परत एकदा सांगतो, हार्ट अटॅक जो येतो तो हार्ट अटॅक रक्ताच्या गुठळीमुळे येतो, चरबीच्या गुठळीमुळे येत नाही. चरबीची गुठळी आणि रक्ताची गुठळी या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चरबीची गुठळी माझ्या शरीरात चरबीने निर्माण होते, रक्ताची गुठळी माझ्या शरीरात रक्तातून निर्माण होते. चरबीची गुठळी माझ्या शरीरातली समजा काढली आणि हातात आपण धरून बघितली तर ती चरबीची गुठळी कापसासारखी मऊ लागते. चरबी येत्यात सो ती चरबीसारखी कापसासारखी मऊ लागते ती चरबीची गुठळी. रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करते ती रक्ताची गुठळी हातात जर पकडली तर दगडासारखी कडक लागते. चरबीची गुठळी जर तुम्ही कापून आतमध्ये त्याचा अभ्यास केला तर ही चरबीची गुठळी बनली आहे कशामुळे, तर ती बनली आहे आतमधल्या कोलेस्ट्रॉलमुळे. ही चरबीची गुठळी आतमध्ये बनते ती कोलेस्ट्रॉलमुळे बनते. ही रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करते हिला कापून हिचा अभ्यास केला आतमध्ये तर ही बनते कशातून, तर प्लेटलेट नामक गोष्टींमुळे. सो ही चरबीची गुठळी कोलेस्ट्रॉलने बनली, ही रक्ताची गुठळी ही प्लेटलेट नामक गोष्टीने बनली. ही चरबीची गुठळी जर आपण बघितलं तर माझ्या शरीरात बनायला निर्माण व्हायला वेळ किती लागेल, तर 2 ते 6 वर्ष कमीत कमी. या चरबीच्या गुठळीला आपल्या शरीरात बनायला वेळ किती लागतो, तर 2 ते 6 वर्ष कमीत कमी. रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करू शकते तिला आपल्या शरीरात बनायला वेळ किती लागतो, तर 2 ते 6 सेकंद. सो चरबीची गुठळी स्वतःहून तुमच्या रक्तवाहिनीमधला रक्तपुरवठा ब्लॉक करू शकत नाही. रक्ताची गुठळी तुमच्या रक्तवाहिनीमधला रक्तपुरवठा ब्लॉक केल्याशिवाय दुसरं काही करत नाही. चरबीची गुठळी ही हार्ट अटॅक स्वतःहून कधीही आणू शकत नाही. रक्ताची गुठळी हार्ट अटॅक शिवाय अजून काही आणत नाही. सो जर आपण नीट समजून घेतलं तर हार्ट अटॅकची भीती आपल्या मनात असेल तर या चरबीच्या गुठळीला माफ करून टाका, ते काय करत नाहीये, चला कोपऱ्यात बसू द्या. प्रॉब्लेम कोण आहे, तर प्रॉब्लेम रक्ताची गुठळी असते. हार्ट अटॅकची भीती असेल तर. आता राहिला प्रश्न एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरीचा, तर एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी ही रक्ताच्या गुठळीवरचे उपचार आहेत का चरबीच्या गुठळीवरचे, तर एकदम सिंपल. एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे उपचार आहेत चरबीच्या गुठळीवर, रक्ताच्या गुठळीवरती ते उपचार नाहीत. म्हणून आमच्या ॲलोपॅथीच्या सायन्समध्येच हे सांगितलं गेलेलं आहे की एन्जिओप्लास्टी और बायपास सर्जरी डोंट रिड्यूस इवन अ single% चान्स ऑफ फ्युचर हार्ट अटॅक. म्हणजे काय, तर एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी 1% सुद्धा पुढे येणाऱ्या हार्ट अटॅकला टाळू शकत नाही. आणि हे कुठेही लपवलेलं सायन्स नाही आहे. तुम्ही गुगलवरती इंटरनेटवरती जरी चेक करायला गेलात तरी हे क्लिअर कट अवेलेबल आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी जी पूर्ण अमेरिकेची आहे त्यांनी सुद्धा त्यांचे पत्रकं काढलेली आहेत ह्याच्या बाबतीत की एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे उपचार हार्ट अटॅक टाळायला कधीही असू शकत नाहीत. म्हणून मग त्याच्यावरती अभ्यास चालू झाला की मग एन्जिओप्लास्टी जर हार्ट अटॅक टाळू शकत नाही तर एन्जिओप्लास्टी कशासाठी केली जाते, तर एन्जिओप्लास्टी कशासाठी केलेली जाते, तर माझ्या छातीत जर भयंकर वेदना होत असतील, चालताना जिने चढताना धावताना जर भयंकर वेदना होत असतील तर एन्जिओप्लास्टी करायची असते असं त्यांनी वाट काढली. कारण का हार्ट अटॅकला तर टाळू शकत नाही आहेत. म्हणून मग त्यांनी उत्तर काढलं की भयंकर वेदना होत असतील तर मग एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी करूया. म्हणून त्यांच्याच युनिव्हर्सिटीमधल्या रिसर्च करणाऱ्या लोकांनी त्याचा अभ्यास करायला घेतला की खरं ज्या पेशंट्सना चालताना जिने चढताना धावताना छातीत वेदना होत आहेत
अशा पेशंट्स म्हणजे अँजिओप्लास्टी करून बघूया की खरं ह्यांच्या छातीतल्या वेदना पूर्ण कमी होतात का. तर असा एक ट्रायल तुम्ही गुगलवरती जरी गेलात आणि सर्च केलं, ज्याला ऑर्बिटा ट्रायल म्हणून म्हणतात, तो रिसर्चचा जो स्टडी आहे त्याला ऑर्बिटा ORBITA असा स्टडी म्हणतात. त्याच्यात काय केलं होतं त्यांनी, तर त्यांनी 2 ग्रुप्स घेतले, 200 पेशंट्सचे 2 ग्रुप घेतले. एका ग्रुपला त्यांनी खरी अँजिओप्लास्टी केली आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की आम्ही तुमची खरी अँजिओप्लास्टी करतोय, पण त्यांची केली खोटी अँजिओप्लास्टी, म्हणजे फक्त आतमध्ये वायर टाकली आणि वायर बाहेर काढली. हा तर होता रिसर्चचा अभ्यास. सो त्यांनी सांगितलं की जा आता तुमची दोघांची पण अँजिओप्लास्टी झाली, घरी जा आणि 6 आठवड्यांनी परत या. 6 आठवड्यांनी परत आल्यानंतर त्यांच्या सगळ्या तपासण्या होणार होत्या. 6 आठवड्यांनंतर जेव्हा हे सगळे 400 पेशंट परत आले, या 400 पेशंटचा जो अभ्यास झाला त्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं की सर्वात जास्त छान फरक त्यांच्या सगळ्या टेस्टमध्ये जो दिसलेला होता, तो सर्वात बेस्ट फरक अशा लोकांमध्ये दिसलेला होता ज्यांची खोटी अँजिओप्लास्टी केलेली होती. आणि खऱ्या अँजिओप्लास्टीच्या लोकांमध्ये जो फरक दिसलेला होता त्या खोट्या अँजिओप्लास्टीपेक्षा तो फरक कमी होता. सो हा रिसर्च आपण कुठल्याही गुगलवरती गेलात आणि ORBITA नावाचा ट्रायल आपण सर्च केला गुगलवरती, तर तुम्हाला क्लिअर कट दिसून येतं की हा जो आत्ता फरक आपल्याला दिसून येत नाही आहे की अँजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा बराचसा त्रास परत येतो किंवा माझा त्रास तसाच शिल्लक राहतो किंवा बऱ्याच लोकांना काहीतरी केल्यामुळे छान त्यांना वाटायला लागतं, हे जे आधी आम्हीच जिथे सांगायचो की अँजिओप्लास्टी सुंदर आहे, अँजिओप्लास्टी करायला हवी, पण आता पाश्चात्य देशात हे म्हणायला लागलेले आहेत की अँजिओप्लास्टीचा खरा फायदा होतो की नाही हे आता परत शोधायला हवं, परत अभ्यास करायला हवा. कारण का त्याच्यावरती एवढ्या मोठ्या इकॉनॉमिक फायनान्शियल उलाढाली घडतायत, तर खरं याचा फायदा होतोय का हे शोधून बघायला हवं. सो उत्तर काय निघतं, तर अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे नॉर्मली आपल्या शरीरातल्या हार्ट अटॅकला टाळायला केलं जात नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की अँजिओप्लास्टी कधी करायची असते, तर माझ्या ब्लॉकेजने माझा रक्तपुरवठा ब्लॉक केलेला असेल तर रक्तपुरवठा पूर्ववत चालू करून देण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. आता प्रश्न असा पडतो, मग अँजिओप्लास्टी नंतर रक्तपुरवठा पूर्ववत चालू होतो का, मग त्याच्याने खरा मृत्यूचा दर कमी होतो का. तर असा पण एक अभ्यास झालेला होता जगभरात, आणि त्या जगभरात साधारण 20,000 पेशंटवरती ट्राय केलेलं होतं की ज्या लोकांनी अँजिओप्लास्टी केलेली होती असा एक गट आणि ज्या लोकांनी अँजिओप्लास्टी केली नव्हती असा एक गट. या दोन्ही गटांना 4.5 वर्ष बघण्यात आलं आणि 4.5 वर्षांनंतर त्यांचं बघण्यात आलं की ह्यापैकी 20,000 पेशंट्सपैकी किती लोक 4 वर्षांनंतर जिवंत राहिली, किती लोकांना हार्ट अटॅक आलेला नाही आणि जिवंत आहे. तेव्हा असं दिसून आलं की ज्या लोकांची अँजिओप्लास्टी झालेली होती त्या लोकांमध्ये साधारण 4.5 वर्षांनंतर 20% लोकांचा मृत्यू झालेला होता 4.5 वर्षांच्या अँजिओप्लास्टी नंतर. पण ज्यांना अँजिओप्लास्टी केलेली नव्हती आणि फक्त त्यांची औषधं चालू होती त्यांच्यामध्ये फक्त 18.5% लोकांचा मृत्यू झालेला होता 4.5 वर्षांनंतर. सो जर गणित इथे मांडण्यात आलं तर अँजिओप्लास्टीचा मृत्यूचा दर टाळण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो का, तर त्याचंही उत्तर निघालं नाही. आणि हा सुद्धा ट्रायल तुम्ही गुगलवरती मिळू शकतो, ज्याला करेज ट्रायल म्हणून म्हणतात, COURAGE. हा ट्रायल जरी तुम्ही जाऊन गुगलवरती चेक केला तुम्हाला तेही मिळू शकेल की अँजिओप्लास्टीचा हा उपयोग होतो का. म्हणून मग आता इथे प्रश्न असा राहतो की जेव्हा आम्ही मॉडर्न मेडिसिनच्या लोकांनी जेव्हा त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केलं तेव्हा असं दिसून आलं की अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे उपचार खरं हृदयरोगाला टाळू शकत नाही. का, कारण का हृदयरोग हा एक जीवनशैलीचा रोग आहे. जोपर्यंत मी माझी जीवनशैली सुधारणार नाही
तोपर्यंत तो रोग माझा पिछा सोडणार नाही. हे विधिलिखित आहे. हे आपल्याला आज नाहीतर उद्या मान्य करावं लागणार. मी अँजिओप्लास्टी बायपास करो, मी माधवबाग करो किंवा मी काहीही करो नाही, ॲट द एंड ऑफ द डे मी जर माझी जीवनशैली जर छान प्रकारे मी ठेवण्यात आली तर मला कधीही डॉक्टरांचं तोंडसुद्धा बघायची गरज लागणार नाही. हे क्लिअर कट सायन्सचं आता म्हणणं आलेलं आहे की कुठल्याही प्राण्याला जेव्हा आपण जंगलात जातो तेव्हा कुठल्याही प्राण्याला कधीही डॉक्टरांची गरज लागत नाही. ते प्राणी तर मस्त मजा करत असतात. मग त्या प्राण्यांना डॉक्टरची गरज लागत नाही आणि आपल्याला गरज लागते का? दोनच गोष्टी. एक म्हणजे हे की ह्याला ते जास्त चिडत नाहीत, आणि दुसरं म्हणजे हे की जीभ त्यांची जास्त शिकलेली नाही. प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच वेळेस आता हायवेवरनं येताना मध्ये मी बघितलं होतं की कुत्रे त्या गाडीच्या मागे धावत 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 येत असतात, भुंकत भुंकत येत असतात, आणि जेव्हा त्या गाडीचा त्यांच्या हातातून कंट्रोल निघून गेला आणि गाडी खूप पुढे निघून गेली की तोच कुत्रा रस्त्याच्या बाजूला जाऊन मस्त झोपून जातो. तो हे चिडत बसत नाही की ही गाडी माझ्या कंट्रोलमध्ये का नाही आली. पण ॲट द सेम टाईम माणसाचं तसं नसतं. माणूस नेहमी विचार करत बसतो की ती गोष्ट माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेली, कसं काय चालेल, मला आवडणार नाही. मग आपण हजारो टेन्शन घेत राहतो आणि त्या टेन्शनमधनं निर्माण होतो तो हृदयरोग. प्राणी ह्या टेन्शनमध्ये राहत नाही. तो वाघ हरणाच्या मागे धावतोय, हरण निघून गेला, वाघ झोपतो, दुसऱ्या हरणाला शोधायला घेतो. पण मनुष्याचं तसं नाही. मनुष्य इथे हजारो टेन्शन घेऊन बसतो आणि त्या टेन्शनमुळे निर्माण होतो तो म्हणजे हृदयरोग. ते पहिलं कारण. आणि दुसरं सर्वात इम्पॉर्टंट कारण म्हणजे ही जीभ. बऱ्याच वेळेस आपलं पोट भरलेलं असतं, छान जेवण जेवून मस्त झालेलं असतो, कोणतरी आपल्या घरी येतं, चला 2 चहा पिऊया, ते आपले चहा होऊन जातात. आता गणित जर आपण नीट बघितलं, एका चहामध्ये नॉर्मली आपण 2 चमचे साखर टाकतो. 1 चमचा हा 5 ग्रामची साखर असते, 2 चमचे ही 10 ग्रामची साखर बनते. पण ॲट द सेम टाईम माझ्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये 5 लिटर रक्त जे आहे, त्या 5 लिटर रक्तामध्ये टोटल साखर किती असायला पाहिजे? अख्ख्या 24 तासात त्या शरीराला गरज असते साखरेची फक्त 5 ग्राम. 5 ग्राम शरीराला रक्तात त्या साखरेची गरज आहे. आणि ते सुद्धा साखर कोण बनवणार आहे? तर तुमचा यकृत. तुमच्या लिव्हरकडे परचेज ऑर्डर ऑलरेडी गेलेली आहे की साखर बनव. आणि त्यांनी बनवलेली साखर असताना सुद्धा आपण बाहेरून 4-5 चहा तर असेच होऊन जातात. म्हणजे मी कधीही चहा न पिणारा माणूस, मी आता मराठवाड्यात आलो कालचे 2 दिवस, 8-10 चहा तर माझे असेच झाले. सो इन दॅट केस आपल्याला विचार करायला हवा की खरं आपल्याला चहा आणि ती साखर तेवढी खायची गरज आहे का? हा विचार करायला हवा. त्यात असा सुद्धा विचार करूया की मी सुद्धा ती प्यायची गरज नाही आणि समोरच्याला सुद्धा पाजायची गरज नाही. सो जर हे आपण करू शकलो तर अख्खं बार्शी आपण पूर्ण हृदयरोग मुक्त करू शकतो, एका फक्त साखरेला टाळलं तर. सो हृदयरोगाला टाळायचं असेल, अँजिओप्लास्टी बायपास करायची नसेल तर हे सिंपल उपाय आहेत. माधवबागकडे जे चिकित्सा आहे ते तर रामबाण आहेत, ह्याला काही वाद नाही. त्यांची गरज आपल्याला कधीही लागू नये हीच आपण देवाचरणी प्रार्थना करूया. पण ते जर लागून द्यायची नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण घरातल्या घरात करायला सुरुवात केल्या तर ना आपल्याला, ना आपल्या मोठ्यांना, ना आपल्या छोट्यांना कधीही हा त्रास होणार नाही. ही सोय आपल्याला आपल्या घरापासून चालू करायला हवी आणि जेवढ्या लवकर चालू करू तेवढं काम आपलं सोपं होऊ शकतं. थँक्यू सर. पुन्हा एकदा अतिशय सोप्या आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही उत्तर दिले. तर कन्क्लुजन काय की आपणच स्वतःचे शिल्पकार आहोत. म्हणजे तुम्ही मेंदूनी शांत राहा, शरीर तुम्हाला निश्चितपणे सगळ्या गोष्टीत साथ देईल.
हे त्याचं कन्क्लुजन आहे. तर सर मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये माधवबागचे उपचार घेणारे कितीतरी लोक आहेत, कितीतरी पेशंट्स आहेत. तर मग आज आपण असं करूयात की काही पेशंट्स इथे माधवबागचे बसलेले आहेत, तर त्यांना मनोगतासाठी आपण आमंत्रित करूयात. तर यामध्ये मी पहिल्या पेशंटचं नाव घेते. श्री भारत शेंडे हजर आहेत का? श्री भारत शेंडे. बंद करायची आहे, कीप इन माइंड. माझे नाव भारत भगवान शेंडे, मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी माझ्या सुरुवातीला छातीत दुखायला चालू झाल्यानंतर आमच्या गावातील डॉक्टरांना तपासून घेतलं. त्यांनी विको टेस्ट करायला सांगितल्यानंतर त्यांनी मला परत अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. अँजिओग्राफी केल्यानंतर माझं 80% ब्लॉकेज सांगितलं. 80, 20 आणि 10 असं ब्लॉकेज सांगितल्यानंतर मी ते पंढरपूरला लाईफलाईन हॉस्पिटलला केलं होतं. त्यानंतर मला त्यांनी बायपास करायला सांगितलं होतं. पण मी माझ्या विषयावरती ठाम होतो की मला माधवबागला दाखवायचं आहे. आमच्या येथील चौरे गुरुजी यांचं मला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यांना 100% ब्लॉकेज असताना त्यांनी खोपोली येथून बार्शी माधवबागला परत त्यांनी पंचकर्म केलं. पंचकर्म केल्यानंतर मला त्यांनी सल्ला दिल्यानंतर मी बार्शी माधवबाग येथे डॉक्टर क्रांती कोळी यांना भेटून त्यांनी मला सल्ला सांगितला. मी 17-18 पंचकर्म केली. त्यावेळेस मला अगोदर त्रास, छातीत दुखणं, चालताना दम लागणं हा त्रास होत होता. ते आम्ही पण 18 पंचकर्म केली. त्यानंतर माझा कुठल्याही प्रकारचा आता मला छातीत दुखत नाही किंवा चालताना त्रास होत नाही. त्यानंतर मी पंचकर्म केल्यानंतर औषधं मात्र सारखी चालू आहे ती आज आतापर्यंत. एवढंच बोलून सर्वांना माझा धन्यवाद. खूप छान. सर इथेच थांबा तुम्ही. सर मला हे म्हणायचे आहे की या पेशंटची ट्रीटमेंट माधवबागनी कशा पद्धतीने केली आणि नेमकी काय काय केली? बरं, नॉर्मल माधवबागची थेरपी काय असते तर सिंपल 2-3 गोष्टी असतात. सर्वात पहिली गोष्ट काय तर पंचकर्म. पंचकर्माचा फायदा काय आहे तर जशा आपल्या रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असतात, ते जे नॉर्मली लवचिक पाहिजे असतात त्यांचा लवचिकता जी गायब होते ती लवचिकता जर परत आणली, आपला हायवे परत आपण साफ केलेला असला, त्या हायवेवरती कुठलेही खड्डे नसले तर रक्ताला वाहताना आपल्याला सोपं पडतं, हृदयावर लोड येत नाही. सो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पंचकर्म. त्या पंचकर्माचे काही लोकांना 7 सिटिंगमध्ये बरं होतं, काही लोकांना 14मध्ये होतं, काही लोकांना 21मध्ये होतं. सो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या त्यांच्या त्रासानुसार वेगवेगळ्या लेवलची चिकित्सा लागू शकते, ज्याला आपण पंचकर्म म्हणतो. जे 5000 वर्षांअगोदर आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे त्याचा आपण अंमलबजावणी करतो आणि आपल्याला पेशंटला छान आपल्याला वाटायला फील होतं. ही पहिली गोष्ट, ते म्हणजे पंचकर्म. दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट आपल्या पूर्ण थेरपीमध्ये काय असते तर आपलं डायट. आपण जे डायट करतो त्या डायटसाठी आपण जे जेवतो त्या जेवणावरती आपल्याला छान लक्ष केंद्रित करून बसायचं आहे. म्हणून आपण एक सोपी आयडिया काय केलेली आहे तर आपण एक साधारण 6 ते 7 किलोचा एक बॉक्स आपण निर्माण केलेला आहे. त्या बॉक्सला आपण म्हणतो डायट किट. डायट किट किंवा डायट बॉक्स म्हणजे काय तर हा 7 किलोचा बॉक्स म्हणजे पूर्ण महिन्याभराचं आपलं जेवणाचं राशन. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप सगळं असतं त्यात. तुम्ही आमची मदत फक्त एवढी करायची की त्या बॉक्स शिवाय दुसरं काहीही खायचं नाही. काही लोकांना 1 महिना, काही लोकांना 2 महिने, काही लोकांना 3 महिने.
3 महिन्यानंतर परत तुम्ही तुमच्या जुन्या जेवणावरती जाऊ शकता. फक्त त्याच्यात थोडेसे आपण रिस्ट्रिक्शन टाकतो की ज्याच्याने आपण हा रोग पूर्ण गायब केलेला आहे. या 2-3 महिन्यात हा रोग गायब झाल्यानंतर सुद्धा परत तो रोग येऊ नये ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही काय काय करायचं आहे हे सगळं आपण तुम्हाला लेखी देणार. आणि तो डायट किट फॉलो केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच समजून येतं की आपल्या काय चुका होत्या आणि आपल्याला काय रिपेअर करायचं आहे. हे जेव्हा डायट किट आपण करतो तो तंतोतंत तसं डायट किट तुम्ही आम्हाला मदत करायची आहे. काही ना 1 महिना, काही ना 2 महिना, काही ना 3 महिने, जसा जसा रोग आतमध्ये असेल त्याच्या अनुसार. पण तेवढं जर केलेलं असेल आणि त्याच्याबरोबर तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे व्यायाम. रोज सकाळी आपण उठलो की नाश्त्या अगोदर अर्धा तास मस्त आपण रोजच्या रोज फिरायला निघालो की जो काही आतमध्ये आपण हायवे जो आपला त्याच्यात जो रक्त आपलं धावतंय त्या रक्ताचा स्पीड आपण आपल्या व्यायामातून मॅनेज करायला लागलो तर या पंचकर्माला आणि डायटला त्या व्यायामाची जोड निर्माण होते आणि माणूस असा ठणठणीत निर्माण व्हायला लागतो. सो मला सगळ्यांना एवढंच फक्त सांगायचं आहे की काका जसे आता तुम्ही बरे झालेले आहात नेहमी जन्मभर आता जसं आपलं डायट होतं तसंच्या तसं करत राहायचं. त्या पंचकर्माची कधीतरी गरज लागली तर महिन्यातून एकदा करूया. फक्त इम्पॉर्टंट एवढं लक्षात ठेवायचं रोजच्या रोज सकाळी आपण उठलो की कुठलाही नाश्ता काही करायच्या अगोदर मस्त अर्धा तास मस्त फिरून यायचं. मन छान होईल एवढं मस्त ठिकाणी फिरायला जायचं. छान छान लोकांशी बोलायचं. आपण सुद्धा छान बोलायचं आणि आपण सुद्धा छान ऐकायचं. एवढ्या गोष्टी केल्या हे छान ठेवलं तर जन्मभरात परत कधीही हृदयरोग परत फिरून येत नाही. ओके, थँक्यू. आपण माधवबागतर्फे एक छोटंसं गिफ्ट आपण देऊ करणार आहोत त्यांना. प्रत्येक गोष्टीचं कुठलीही गोष्ट घ्या त्याचं मेजरमेंट म्हणजेच मोजमाप असतं. म्हणजे गृहिणींना ग्रोसरी महिन्याची असेल मोजमाप असतं. जनरल आपण दिवसभरात जी कामं करतो त्यामध्ये मोजमाप अतिशय आवश्यक असतं. तर माझा पुढचा प्रश्न याच्याशी रिलेटेड आहे तो असा, शस्त्रक्रियेद्वारे ब्लॉकेजेस काढले जातात का आणि शस्त्रक्रियेनंतर नवीन ब्लॉकेजेस तयार होतात का आणि ब्लॉकेजेसचे प्रमाण कसे मोजतात? ओके, एकदम सिम्पल आहे. आपल्या इकडे कोण कोण अँजिओप्लास्टी कोणाची तरी झालेली असेल ना कधीतरी? हां, व्हेरी गुड. हां, सो आहे 20-30% लोकांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. मला साधासा प्रश्न आहे की जो तुमचा प्रश्न होता की अँजिओप्लास्टीमध्ये ब्लॉकेज काढले जातात का. सो हा प्रश्न मी उत्तर द्यायच्याऐवजी आपले पेशंट जास्त छान प्रकारे उत्तर देतील की अँजिओप्लास्टी केल्यानंतर मग तो ब्लॉकेज काढून घरी आणला का बाटली वाटलीत टाकून? नॉर्मली किडनीमध्ये स्टोन वोन असेल तर आम्ही बाटलीत काढून देतो, हे घ्या तुमचा स्टोन घेऊन जा घरी. तसं अँजिओप्लास्टी नंतर ब्लॉकेज काढून आणला का? नाही. हां, सो नीट समजून घेऊया. अँजिओप्लास्टी या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला तर अँजिओ म्हणजे रक्तवाहिनी. अँजिओ या शब्दाचा अर्थ म्हणजे रक्तवाहिनी. प्लास्टी म्हणजे प्लास्टर. मी रक्तवाहिनीला फक्त आतमधून प्लास्टर करतोय याला आपण म्हणतो अँजिओप्लास्टी. म्हणजे रक्तवाहिनीचं प्लास्टरीकरण म्हणजे अँजिओप्लास्टी. म्हणजे त्या भिंतीला आम्ही फक्त प्लास्टर मारून टाकलं स्टेंट लावून आणि स्टेंट लावून ते प्लास्टर मारून पकडून ठेवलं. आतमधला ब्लॉकेजसुद्धा तिथेच आहे. फक्त घडतं काय की माझी रक्तवाहिनी जी अशी होती ती आता त्या रक्तवाहिनीला मी टेंगूळ काढला बाहेरून. कारण का मी ढकलून त्या ब्लॉकेजला त्या रक्तवाहिनीला बाहेर काढलंय. आता ती रक्तवाहिनी अशी टेंगूळ म्हणून चाललेली आहे. जी रक्तवाहिनी अशी पूर्ण सरळ होती त्याला बाहेरून टेंगूळ आलेला आहे एका साईडमधनं, त्याला आपण म्हणतो अँजिओप्लास्टी. सो त्याच्यात ब्लॉकेज काढतो का आपण? तर नाही. सिम्पल. राहिला प्रश्न बायपास सर्जरी. बायपास सर्जरी म्हणजे काय तर आता जसा आपला समृद्धी एक्सप्रेस हायवे बायपास बनलेला आहे किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बायपास बनलेला आहे तसा लोणावळ्या गावाला त्यांनी बायपास बनवला. तसंच बायपास सर्जरी म्हणजे काय तर माझी रक्तवाहिनी होती आणि रक्तवाहिनीमधनं रक्तपुरवठा धावत होता आणि त्याच्यात मध्ये कुठेतरी ब्लॉकेज आलेला होता. बायपास सर्जरी म्हणजे काय तर आम्ही तुमच्याच शरीरातली रक्तवाहिनी काढतो, आमच्या नाही, तुमच्याच शरीरातली रक्तवाहिनी काढतो आणि तुमच्याच शरीरातली काढली की इकडून इकडे शिवून टाकली. म्हणजे काय
तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बनवला, मुंबई पुणे बायपास हायवे बनवला. बायपास कोणाला केलं तर त्या लोणावळ्या गावाला. म्हणजे काय तर आम्ही त्या बायपास, त्या ब्लॉकेजला बायपास केला. म्हणजे ब्लॉकेज आजसुद्धा आतमध्ये तिथेच आहे. सो अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे ब्लॉकेज काढायला निर्माण केलेले नाही आहेत. तर ह्या रस्त्यातून रक्त जात नाही तर दुसरा रस्ता मी काढून देतो. पण मी जीवनशैली जर माझी सुधारली नाही तर मी नवीन रस्त्यावरती पण ट्रॅफिक करून टाकतो. कारण का आज जुना मुंबई पुणे हायवे पण ट्रॅफिकने जॅम आहे आणि नवीन रस्ता पण ट्रॅफिकने जॅम आहे. ट्रॅफिक हे चूक कोणाची होती तर गाडी चालवणाऱ्याची होती. मी जोपर्यंत शिस्तीत गाडी चालवणार नाही आहे, ट्रक एका बाजूला, छोट्या गाड्या एका बाजूला, हे जर मी शिस्तीत जर मी फॉलो करायला लागलो तर आपल्याला एवढे टोल वोल भरायची गरजच लागणार नाही. आपला नॉर्मल रस्तासुद्धा आपल्याला इनफ पडेल. सो तीच गोष्ट आपल्याला करायची आहे आपल्या हृदयासाठी, की आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या छान ठेवण्यासाठी अँजिओप्लास्टी बायपासची गरज लागत नाही, तर जीवनशैली छान ठेवण्याची गरज लागते. स्वतःला डिसिप्लिन छान करायची गरज लागते, की मी उठणार किती वाजता, मी झोपणार किती वाजता, मी माझी आजची कामं आजच संपवणार, उद्यावरती टाकणार नाही. जे माझी आजची कामं, जेवढे मी कामं सहन करू शकतो तेवढेच मी माझ्या डोक्यावरती घेईन. उगाच जास्त जबाबदाऱ्या मी घेणार नाही. लोकांना परत सॉरी बोलायची गरज लागली नाही पाहिजे. सो जेवढं आपल्याला जमतंय तेवढ्याच गोष्टी करूया. हे जर सिंपल गोष्टी करायला लागलो तर कुठल्याही व्यक्तीला हृदयरोगाचं नाव सुद्धा घ्यायची गरज लागणार नाही. सर, मला असं वाटतं की तुमच्या उत्तरांनी बऱ्याच जणांना इथे आज खूप मोठं कॉन्फिडन्स निर्माण झाला असणार आहे त्यांच्या मनामध्ये. तर पुढचा प्रश्न असा आहे की सर, आपण बरेच वेळेला हा शब्द ऐकतो, बरेच वेळेला पेशंट ही क्रिया करून पण घेतात, पण नेमकी ती काय त्यांच्यावर क्रिया होते किंवा नेमकी ती क्रिया म्हणजे काय हे त्यांना ते माहिती नसतं. तर पुढचा प्रश्न तोच आहे की माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा म्हणजे नेमके काय? ओके, एकदम सिंपल साधी गोष्ट आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा जी पंचकर्माची चिकित्सा आहे त्याच्यात 4 स्टेप्स असतात. पूर्ण प्रोसिजर जी असते त्याला 1-1.25 तासाची असते. त्या 1-1.25 तासाची ही प्रोसिजर असते, ज्याचे साधारण आपल्याला 7 किंवा 14 किंवा 21 सिटिंग्स आपल्याला कदाचित लागू शकतात आपल्या त्रासांच्या अनुसार. पण ती एक सिटिंग आपण नीट समजून घेऊया असतो काय आणि त्याचा फायदा काय होतो. तर नॉर्मली त्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा पद्धतीमध्ये 4 स्टेप्स असतात. पहिली गोष्ट असते त्याला आपण म्हणतो स्नेहन, दुसरं असतं त्याला आपण म्हणतो स्वेदन, तिसरं हृदधारा किंवा हृद बस्ती आणि चौथी गोष्ट म्हणजे बस्ती. या 4 गोष्टी जर आपण छान प्रकारे केल्या तर आपला हृदयरोग आपण त्याला रिव्हर्स करू शकत असतो. आता प्रश्न असा राहतो की या 4 गोष्टी नक्की फायदा काय करतात. ते एकदम सिंपल. सर्वात सुरुवातीला आपण जे बघितलेलं होतं की हृदयाला स्वतःचा जॉब प्रोफाईल छान प्रकारे करता येत नाही आहे. म्हणजे काय, त्या हृदयाचा जॉब प्रोफाईल काय होता, रक्त छान पंप करणं, पंप केलेला रक्त सगळीकडे जातं आणि रक्त फिरून परत त्या हृदयाकडे खेचून घेण्याचं कामसुद्धा हृदयाचं आहे. सो पंप करण्याचं कामसुद्धा हृदयाचं आहे, खेचून घेण्याचं कामसुद्धा हृदयाचं आहे. आता होतं काय, हार्ट डिसीज हृदयरोग कधी होतो, जेव्हा तो पंप करण्याचं काम किंवा खेचण्याचं काम, कुठलं तरी एक काम त्याला छान प्रकारे जमलं नाही तर तो हृदयरोग निर्माण होतो. मग आपला पंचकर्म तिथे कसं उपयोगी होतं ते एकदम सिंपल, की सर्वात पहिली प्रोसेस ज्याला आपण म्हणतो स्नेहन. स्नेहन म्हणजे काय, एक विशिष्ट तेल आपण निर्माण केलेलं असतं, औषधी तेल निर्माण केलेलं असतं. अशी औषधं ज्यांचं काम असतं आपल्या रक्तवाहिनींच्या आतमध्ये जी इजा झालेली आहे ती इजा भरून टाकणे, त्या रक्तवाहिन्यांना मस्त लवचिक बनवून देणे, अशा त्या औषधांनी बनलेलं ते तेल असतं, ज्या तेलाने आपण एक स्पेसिफिक पद्धतीने पूर्ण शरीराला त्या तेलाने आपण मसाज करत असतो. 5000 वर्षांअगोदर सांगितलेलं शास्त्र आहे जे आपण आज फॉलो करतो. त्या शास्त्रात काय सांगितलेलं आहे तर तुम्ही जेवढं ते तेल, औषधी तेल तुम्ही शरीराला स्नेहन कराल त्या विशिष्ट स्टाईलने, विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट प्रेशरने जेव्हा तुम्ही ते रक्ताला तुम्ही पूर्ण तिकडनं खालतून ढकलाल, प्रॉब्लेम काय झालेला होता तर हृदयाचं पंप हा थोडा कमी झाला होता, म्हणून जो रक्तपुरवठा त्यांनी खालती फेकलेला होता त्याला वरती येताना कठीण पडलेलं होतं, म्हणून तो खालती पायात सूज म्हणून साठलेलं होतं. तर पहिलं कर्म आपल्या पंचकर्माचं जे आहे ते स्नेहन, त्याचं काम काय तर सगळा रक्तपुरवठा उचलून वरती हृदयाकडे आणून देणे.
एकदा त्या पंपाकडे आपण पाणी आणून दिलं की अर्धं त्या पंपाचं काम सोपं झालं. मला आठवतं मी लहान असताना आमच्या घरी जेव्हा पंप होता तेव्हा आपल्याला पाणी ओढून ओढून आपल्याला ते पाईपला लावायला लागायचं आणि मग तो पंप चालू व्हायचा. तसंच ह्या पंपाचं सुद्धा आहे की मी स्नेहनाने मी पूर्ण शरीरातलं जे काही अडकलेला रक्तपुरवठा जो सूज म्हणून निर्माण झालेला होता, कधी कधी ती सूज दिसते, कधी कधी ती सूज दिसत नाही, पण ती सूज जी निर्माण झाली होती ती मी पूर्ववरती ढकलून आणली. तो म्हणजे पहिली प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज स्नेहन, म्हणजे तेलाने, विशिष्ट तेलाने आपण जो मसाज केला तो. आता ते स्नेहनाचे बरेच अजून मेडिकल फायदे आहेत, त्याच्यात मी आतमध्ये शिरत नाही, पण सर्वात पहिली गोष्ट स्नेहनाने झालं काय तर सगळं रक्त आता वरती आलं हृदयाकडे. आता हृदयाकडे सगळं रक्त आलेलं असताना त्याच्यात बराचसा तो रक्त जे खालती पडून राहिलेलं होतं त्याच्यात बराचसा कचरा निर्माण होतो, कारण का कुठलीही गोष्ट साठून राहिली की त्याच्यात कचरा निर्माण होतो. आता हा कचरा म्हणजे कशाचा निर्माण झालेला असतो, तर हा निर्माण होतो मेजरली मीठ आणि पाण्याचा, ज्याला सोडियम क्लोराईड आणि वॉटर असे 2 टॉक्सिन्स आपल्या शरीरात निर्माण होतं, ज्याच्यातून युरिया, युरिक ॲसिड अजून बरेचसे घटक त्याच्यातून बनतात. पण हे 2 मेजर घटक जे आहेत ते आपल्या रक्ताला खूप जड करून टाकतात, त्या रक्ताला एकदम थिक करून टाकतात, त्या रक्ताला वाहायला मुश्किल करतात. तर त्यांना शरीरातून बाहेर हकलून देण्यासाठी दुसरी प्रोसेस करतो, ते म्हणजे आपण करतो ते म्हणजे स्वेदन. पहिली झाली स्नेहन, दुसरी झाली स्वेदन. स्वेदन म्हणजे काय तर आपण एक वेगळ्या औषधी काढ्याची स्टीम बनवलेली असते आणि ती स्टीम आपण पूर्ण शरीराला आपण तुमचं मान बाहेर ठेवून तो एक विशिष्ट आपण एक थेरपी स्टेशन बनवलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही आतमध्ये झोपून ती स्टीम तुमच्या शरीराला आपण देत असतो. ती स्टीम दिल्या कारणाने तुमच्या शरीरातून तुमच्या शरीरातला सर्वात मोठा अवयव म्हणजे काय तर तुमची त्वचा, तुमची स्किन. या स्किनमधनं आपण जास्तीत जास्त कचरा उचलून बाहेर फेकून काढतो आणि हा कचरा म्हणजे काय तर सोडियम क्लोराईड आणि वॉटर म्हणजे काय तर थोडक्यात आपला घाम. सो या घामातून जेवढा जो कचरा आपण तिकडे वरती ढकलत आणलेला होता, तो कचरा जसा वरती ढकलत आणला, इमिजिएटली दुसरी प्रोसिजर केली की त्या कचऱ्याला वाट बाहेरची दिली घामातून, की शरीराचं साधारण 250 ते 500 ग्रामचं कचरा त्याच्यातून बाहेर निघताना तुमचं वजन सुद्धा कमी होताना दिसतं त्या सेकंड प्रोसेसमध्ये. दॅट इज कॉल्ड एज स्वेदन. आता कचरा बाहेर काढला, मी पूर्ण रक्तपुरवठा वरती ढकलला. आता त्या हृदयाच्या मांसपेशी ज्या आपल्याला पॉवरफुल करायच्या आहेत, ज्याच्याने पंप मारणार आहे तो, त्याच्या अगोदर त्या हृदयाच्या मांसपेशीला मदत करणारे एजंट म्हणजे आपल्या छातीचा पिंजरा. या छातीच्या पिंजऱ्याचे जे मसल्स असतात ते त्या हृदयाचा पूर्ण फाउंडेशन स्टोन आहेत. जर मी हृदयाच्या पिंजऱ्याच्या मसलला ताकदवर केलं, ते ताकदवर कशाने करणार तर तिसरी प्रोसेस ज्याला आपण हृदधारा म्हणतो. ती हृदधारा म्हणजे एक औषधी काड्याची धार असते, जी आपण बरोबर हृदयाच्या केंद्रस्थानी आपण तिथे धार धरलेली असते आणि त्याच्याने त्या मसल्सच्या आजूबाजूला असलेल्या रक्तवाहिन्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या विस्तारित होतात. त्याच्याने रक्तपुरवठा छान आला त्या मांसपेशींकडे की हृदयाला सपोर्ट करणाऱ्या या मांसपेशी ज्या होत्या छातीच्या पिंजऱ्याच्या ह्या पॉवरफुल झाल्या आणि हृदयाला सपोर्ट करायला लागल्या या तिसऱ्या स्टेपमध्ये. आणि चौथी शेवटची स्टेप म्हणजे बस्ती, जी आपण गुदद्वारातून आतमध्ये कॅथेटर आतमध्ये टाकतो आणि त्या कॅथेटरमधनं आपण साधारण फक्त आतमध्ये 100 ml औषधी काढा आपण आतमध्ये टाकतो. तो 100 ml औषधी काढा आतमध्ये गेला की 6 तासात तो सटासट ॲब्झॉर्ब होऊन हृदयापर्यंत पोचतो. आणि त्याचं काम काय आहे तर त्या हृदयाची जी पॉवर पंप करण्याची कमी झालेली होती त्या औषधांचं काम आहे ती पॉवर वाढवणे, की जशी त्या हृदयाने परत पूर्वरत त्यांनी पॉवरफुल पंप करायला लागला तो की आपलं रक्ताचं अभिसरण पूर्ण नॉर्मल व्हायला लागतं आणि ह्या हृदयरोगातून बाहेर पडतो. सो ह्याला मोजमाप आपण काय लागतो तर जसं तुम्ही ही प्रोसिजर करायला चालू करता, आपण दरवेळेस तुमची चालायची ताकद, तुम्ही सकाळी सुद्धा रोज चालायला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला कळणार की अरे कालच्यापेक्षा मी आज जास्त धावायला लागलेलो आहे. प्लस त्याच्याबरोबर आपली स्ट्रेस टेस्ट म्हणून एक टेस्ट असते, ज्याच्यावरती पट्ट्यावरती धावायचं असतं आणि ते धावत असताना आमचा ECG लागलेला असतो, आमचे सगळे कार्डियक पॅरामीटर्स आम्ही मॉनिटर करत असतो. त्याच्यावरती सुद्धा दाखवून देतो की हा सूर्य, हा जयद्रथ समोरासमोर दाखवून देतो की आपण जिंकत आहोत. ईच प्रोसिजरमध्ये तुम्हाला फरक पडायला पाहिजे, हे माधवबागचं प्रॉमिस असणार आहे. सो जिथे तुम्हाला अडचण येईल कुठल्याही हृदयरोगाच्या बाबतीतलं, माधवबाग तुमच्या मदतीला सदैव उपचार द्यायला तिथे उभा राहणार आहे. जोरदार टाळ्या.
म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की शुद्धीकरण प्रक्रिया निश्चितपणे अतिशय फायद्याची आहे. नो डाऊट. म्हणजे हे मला सांगायची गरज नाही, हे पेशंट सांगतात. Patient सर्वात सांगतात. पहिली गोष्ट, पेशंट सुद्धा आधी त्याच्या अगोदर शास्त्राने सांगितलेले 5000 वर्षांअगोदर, म्हणजे मी त्या शास्त्रातला एक छोटासा शास्त्रज्ञ असेल, हजारो शास्त्रज्ञ ज्यांनी आयुर्वेद लिहिलेला आहे त्यांनी हे सांगून गेलेलं आहे. माझं तर तिथे विचार पण घ्यायची गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे. यानंतर आपण परत एकदा एका पेशंटला बोलूयात मनोगत सांगण्यासाठी. श्री परमेश्वर कदम आहेत का? श्री परमेश्वर कदम आहेत. माझं नाव परमेश्वर विश्वनाथ कदम, माजी कंडक्टर कळंब आगार, मूळ गाव माझं कळंब. मी 2018ला रिटायर झालो. 2020ला मला अचानक हार्टचा अटॅक आला होता. 21 ऑक्टोंबर 2020. मी लातूरला एन्जिओग्राफी केल्यावर माझे 5 ब्लॉक निघाले होते. मला म्हणले बायपास करा. मी म्हणलं करत नाही. मी डायरेक्ट माधवबागला आलो. माझे 46 पंचकर्म झालेले आहेत. पण काल परवा मी 15 तारखेला पंचकर्म करून गेलो, इथून उपचार घेऊन गेलो. आता एवढं ठीक आहे की कसलाही प्रकारचा मला आजार आहे. मी एकदम आनंदी आहे आता सध्या. बस. थँक्यू. उपस्थित मंडळींना मला एकच विचारायचं आहे, ही सगळी माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला खूप रिलीफ वाटलं असेल ना, खूप रिलॅक्स फील करत असाल तुम्ही. कधी पण तुम्हाला काही पण याविषयी शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आता आपण शेवटाकडे वळतो आहोत. शेवटचा प्रश्न मी सरांना असा विचारू इच्छिते की सर, आम्ही पडलो बार्शीचे, आम्ही पुण्या मुंबईत कुठे माधवबागचे उपचार घेतोय ना, आम्ही पडलो आपलं तालुका लेवलचे. तर मला हा माझ्या सगळ्या बार्शीच्या आणि धाराशिवच्या पेशंटसाठी खास मला हा प्रश्न पुढचा विचारायचा आहे. माधवबागचे पुण्या मुंबईतले उपचार आणि तुलनेने लहान असणारे बार्शी आणि धाराशिव शहरातले उपचार यामध्ये काही फरक असतो का हो? बिलकुल फरक नाही. आणि माझ्यासाठी तर बिलकुलच नाही. कारण का, माझं शिक्षण MBBSचं जे झालेलं आहे ते लातूरमध्येच झालेलं आहे. सो मी थोडक्यात 4.5-5.5 वर्ष मी इथे लातूरमध्येच राहिलेलो आहे. सो हे माझंच धाराशिव आहे, माझंच बार्शी आहे. सो दरवेळेस आम्ही यायचं इकडे, नेहमी लहानपणी येणं व्हायचं. सो पहिली गोष्ट, आमच्यासाठी कुठलीही गोष्ट लहान नाही आणि मोठा नाही. आमच्यासाठी सर्वात पहिला येतो तो म्हणजे पेशंट. सो पेशंट जितक्या लवकर आमच्याकडनं बरा होऊ शकेल हे आमचं टार्गेट असतं. आता राहिला प्रश्न मग पुणे मुंबईमध्ये जे काही खोपोलीमध्ये ट्रीटमेंट होते ती काहीतरी भयंकर आणि इथे काहीतरी वेगळी आहे का, तर बिलकुल नाही. उलट मी असं सांगू शकेन की आमचे कोळी डॉक्टर जे दाम्पत्य आहेत ते बाकीच्यांपेक्षा खूप जास्त छान काम करत आहेत. म्हणजे आम्ही त्यांना इतक्या वेळा अवॉर्ड दिलेले आहेत कारण का त्यांचे मॅक्सिमम पेशंट रिव्हर्स होतात. सो त्यांचं टार्गेटच हे असतं किती लवकरात लवकर आपण पेशंटला रोगातून बाहेर काढू शकतो. सो मी उलट म्हणेन की त्या दोघांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण का, त्या दोघांचं एवढं छान डेडिकेशन असतं. कधी कधी मला वाटतं की माझं डेडिकेशन कमी पडतं आहे, पण त्या दोघांचं एवढं सुंदर असतं. सो हे बिलकुल आपण डोक्यात ठेवण्याची गरज नाही आहे की मुंबई पुण्यामध्ये छान होणारे इथे नाही होणारे. नो, माधवबागचा धर्म हा आहे की कुठेही कुठलाही पेशंट असो ट्रीटमेंट सेम क्वालिटीची मिळणार आणि सेम दर्जाची मिळणार. आणि टार्गेट आमचं तेच असणार आहे की लवकरात लवकर पेशंटला या रोगातून बाहेर काढणं आणि पूर्ण जन्मभर तुम्हाला तुमची लाईफ एन्जॉय करायला मिळायला पाहिजे. हे माधवबागचं धर्म आहे, हे आपण घेऊन पुढे चालतोय. तर ऐकलं ना मंडळी, जसं सर्व धर्म समभाव असतं तसं सरांसाठी सर्व पेशंट समभाव. इथे मुंबई पुणे किंवा बार्शी धाराशिव असा काहीही फरक नाही. त्याच्यामुळे बार्शी आणि धाराशिवच्या पेशंट्सला घाबरण्याची मुळीच गरज नाही आहे. तर सगळीकडे उपचार माधवबागचे हे सारखेच आहेत. तर सर, आज तुमच्याशी बोलताना खूप छान वाटलं. मी एक पिडियाट्रिशियनची वाईफ आहे, परंतु मला आयुर्वेदातलं बरंच माझे सासरे पण आयुर्वेदातले डॉक्टर होते, पण तुमच्याकडनं बऱ्याच डीप गोष्टी आज कळाल्या, आमच्या मंडळींनाही उपस्थित कळाल्या. तुमची मुलाखत घेऊन मला खरंच खूप छान वाटलं. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि एकदा जोरदार टाळ्या साने सरांसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद शिल्पा मॅडम.
आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरी क्लबचे सचिव माननीय श्री अतुल कल्याणी सर यांनी करावं. कार्यक्रमाला खास माधवबागचे प्रमुख रोहित साने सर आपल्याला लाभले आणि समस्त बार्शीकरांनीही त्यांचे व्यवस्थित मार्गदर्शन ऐकून घेतले, तर त्याचा निश्चित आपल्या सर्वांना लाभ होणार आहे. आणि या कार्यक्रमाला समस्त बार्शीकर उपस्थित राहिल्याबद्दल बार्शीकरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अतुल सर. यानंतर कार्यक्रम भारत माता की, भारत माता की.